हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचे व्यायाम आहेत खास कारण आपल्या हातांना जी लटकणारी चरबी असते, ते पूर्णपणे कमी करायचं असेल आणि आपल्या हातांचे दण मजबूत करायचं असतील, तर आजच्या एक्सरसाइज एकदम बेस्ट आहेत, करायला सोप्या आहेत. जेव्हा आपले हात सडक पातळी दिसतात, तर आपण शिवले ड्रेस जरी घातला ना, तर एकदम छान दिसतात. तर सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. त्यासाठी असं खाली बसून घ्यायचं, दोन्ही पाय फोल्ड करा, दोन्ही हात असं समोर करा आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही हात आहेत ते असं स्ट्रेट करायचं आहे, समोर आणि स्ट्रेट. जसे आपले हात स्ट्रेट होतात तेव्हा हातांची जी लटकणारी चरबी असते ती तर वितळते, हातांचे दंड देखील मजबूत होतात. तर प्रत्येक व्यायाम 1-1 मिनिटाचा असू दे, रिझल्ट 1 महिन्याच्या आत तुम्हाला दिसू लागतो. रोज व्यायाम केल्यामुळे आपल्या हातांना ताकद मिळते, पण चरबी साठत नाही. पण अशी हालचाल असू दे. आता प्रत्येकाला वाटतं की घरची कामं इतकी आहेत, की आमचं व्यायाम आपोआप होतं. पण खरं सांगा यामुळे आपलं वजन कमी होतं का? किंवा हातांची लटकणारी चरबी कमी होते का? नाही. त्या पार्टसाठी तोच व्यायाम करावा लागतो. तेव्हा जाऊन ती चरबी वितळते. आता करत आहे दुसरा व्यायाम. सेम बसली आहे. त्यानंतर दोन्ही हात असं समोर घ्यायचं. एकदा उजवा हात वर करायचं, एकदा डावा हात वर करायचं. मस्त अशी हातांची एक्सरसाइज होते. यामुळे हातांचे दंडही मजबूत होतात, चरबीही वितळते आणि आपला पाठीचा कणा देखील मजबूत होतो. तर प्रत्येक व्यायाम 1-1 मिनिटाचा असू दे. खूप छान रिझल्ट भेटतो. आता करत आहे पुढचा व्यायाम. सेम बसायचं, दोन्ही हात समोर घ्यायचं. त्यानंतर एकदा उजव्या हाताच्या खाली, एकदा डाव्या हाताच्या खाली. जितकं बघायला भारी वाटतं, करायला त्याहून सोपं आहे. असा व्यायाम केल्यामुळेच आपले हात आहेत ते एकदम मस्त होतात आणि तुम्ही शिवलेला ड्रेस घातला तर एकदम मस्त असं उठून दिसतात. कारण आपल्याला सडक पातळ व्हायचं आहे. त्या हातांना ताकद निर्माण करायचं आहे. त्या व्यायामाचा फायदा म्हणजे आपले शोल्डर असतात ना, ते देखील मजबूत झाले, चरबी वितळणार, हातांचे दंडही मजबूत होणार. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. प्रत्येकालाच जमतो, मात्र रोज असा व्यायाम करायला पाहिजे. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला दोन्ही हात आहेत ते असं वर करून घ्यायचं आणि त्यानंतर असं साईडला घ्यायचं. बघू शकता आपल्या हातांना जे साईड फॅट असतं ते तर वितळतं आणि आपल्या कमरेला खूप छान असं सपोर्ट भेटतो. तसेच कमरेचं दुखणंही गायब होतं, पाठीचा कणा मजबूत होतो, हातांचे शोल्डर मजबूत झालेत आणि आपले हात देखील एकदम मस्त असे भरीव दिसतात, पण चरबी नसेल त्याच्यामध्ये कारण ताकद भरलेली असेल. कारण व्यायामच आहे जे आपल्याला सगळं काही घडवतं. व्यायामाला महत्त्व द्या. रोज 1-1 मिनिटाचा व्यायाम करा. एक तर व्यायाम केल्यासारखं वाटत नाही, थकान जाणवत नाही. फक्त रोजच्या रोज व्यायाम झाला पाहिजे. अजिबात गॅप आणायचं नाही. कारण स्वतःला स्लिम आणि फिट ठेवायचं असेल तर व्यायामाला महत्त्व देणं गरजेचं आहे. रोजच्या रुटीनमध्ये आपला व्यायाम हा झालाच पाहिजे. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हात असं नमस्कार टाईपमध्ये जोडायचं. तेच हात वर घ्यायचं, खाली घ्यायचं. वर, खाली. हा व्यायामाचा असर पूर्ण हातांनाच होतो. त्यामुळं तिथं साठलेली चरबी कमी होते. हातांचे दंड देखील मजबूत होतात. प्रत्येक व्यायाम 1-1 मिनिटाचा आहे. अजिबात केल्यासारखं वाटत नाही. पण रोजच्या रोज असा व्यायाम करा आणि आपले हात आहेत ते सडक पातळ करा. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हात आहेत ते असं स्ट्रेट करायचं आणि एकदा वर घ्यायचं, एकदा खाली. जसं की उलटायचं, एकदा पलटायचं. बघू शकता किती छान असा व्यायाम आहे. यामुळे आपल्या हातांचे दंड तर मजबूत झालेत, हात भरीव दिसतात, त्याच्यात ताकद निर्माण होते, पण चरबी साठत नाही. हा देखील व्यायाम आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. करायला सोपा असल्यामुळे प्रत्येक व्यायाम जर तुम्ही एन्जॉय करत केला तर रिझल्ट हा तुमच्या म्हणण्यासारखा भेटू शकतो. पूर्ण शरीर स्लिम आणि फिट होतं, साईड फॅट वितळतं, हातांचे दंड मजबूत होतात. तर व्यायामाला महत्त्व द्या. रोज असा व्यायाम करा. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हात समोर घ्यायचं, एकदा उजवीकडे वळायचं आणि एकदा डावीकडे वळायचं. या व्यायामामुळे आपल्या हातांचं जे साईड फॅट असतं ते तर कमीच होतं, हातांचे दंड मजबूत राहिलेत आणि हातांचे शोल्डर आहेत ते देखील मजबूत होतात आणि हातांना ताकद निर्माण होते आणि आपले हात बघू शकता किती टाईट दिसतात, पण चरबी दिसत नाही. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे आणि 1-1 मिनिटाचे व्यायाम आहेत, त्यामुळे थकान वगैरे अजिबात जाणवत नाही.
आता करते पुढचा व्यायाम. दोन्ही हात समोर घ्या, दोन्ही हातांना जॉईंट करा. त्यानंतर खाली टेकायचं आणि वर करायचं. पूर्णपणे खाली आणि पूर्णपणे वर. यामुळे आपल्या हातांची छान एक्सरसाइज व्हायला. त्यामुळे तिथं साठलेली चरबी असो, दुखणं असो किंवा हातांचे शोल्डर असो, सगळं काही ठीक होतं आणि आपले हात एकदम मस्त दिसतात. तर हा व्यायाम देखील 1 मिनिटाचा करत आहे. असे व्यायाम सोपे असून आपण जर नाही केला तर नक्कीच आपल्या शरीराचा आकार बिघडलेला असेल. तर सोपे व्यायाम असू दे, पण रोज करायला पाहिजे. असे सिंपल व्यायाम करूनच आपल्याला घडवायचं आहे. आता करत आहे पुढचा व्यायाम. दोन्ही हातांची अशी गाठ मारायची. दोन्ही हात आहे ते मागं घेऊन वर आणि खाली करायचं. तर हातांची छान एक्सरसाइज व्हायले. यामुळे हातांना जी लटकणारी चरबी असते ती तर गायबच होते. तुम्ही वन पीस घाला किंवा सिवलेट ड्रेस जरी घातला तरी देखील आपले हात आहेत ते एकदम सडक पातळ दिसतात आणि आपलं लुकच पूर्णपणे बदलतं. कारण आपण इतकी मेहनत घेतलो आहे त्याचं फळ तर भेटणारच ना. फक्त व्यायामाला महत्त्व द्या आणि रोज असा व्यायाम करा. कारण व्यायाम आहे जो आपल्या शरीराला घडवतं, आकार देतं आणि आपल्याला फिट ठेवतं आणि आपल्याला आजारापासून देखील दूर ठेवतं. तर अशा प्रकारे व्यायाम केल्यानंतर आपल्या हातांना किती ताकद भेटते. जसं तुम्ही दाबता तिथं चरबी लागत नाही, पण घट वाढतं कारण ती ताकद निर्माण झालेली असते. अशा प्रकारे व्यायाम करा आणि फिट राहा. तर चला व्हिडिओ तच थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.